नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, काल दिनांक 11/3/2024 या रोजी जो बोर्डाचा संस्कृत विषयाचा जो पेपर झालेला आहे, त्या पेपरविषयी आज आपण अत्यंत सुंदररित्या त्याचे उत्तरपत्रिका एक समजा त्या उत्तरपत्रिकेवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत बोर्डाची प्रश्नपत्रिका त्याचे जे उत्तर आहेत त्या उत्तरासाठी आपण तयारी करत आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर काय काय आहेत अत्यंत सुंदर बघून घ्या, जेणेकरून तुम्ही जर जे उत्तर लिहिलेले आहेत ते बरोबर आहेत का नाही आहेत हे सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम विभाग, पहिला जो विभाग आहे सुगम संस्कृतम, त्यामध्ये जो पहिला आहे चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत, चित्र पहा आणि नावे लिहा। 5 पैकी 4 लिहायचे होते, काही हरकत नाही। चला तर मग पहिलं जे चित्र आहे त्याचं नाव आहे टिफिन, टिफिनला म्हणतात पाथेय पात्रम। त्यानंतर जो हे आहे दुसरं चित्र आहे युतकम, जे शर्ट आहे। तिसरं चित्र जे आहे आपण थोडंसं वर घेऊया, स्क्रॉल करूया। तिसरं चित्र होतं कुंडलिका, ज्याला आपण जिलेबी म्हणतो, आणि आमलकम। आता हे चौथं चित्र जे आहे आमलकम, जे आवळा आहे, मग त्याची चव कशी आहे तर कषायम नावाची त्याची चव आहे। त्यानंतर हा जो ट्रॅफिक पोलीस आहेत थांबवत आहेत, तर थांबवण्याला स्थगयती असं म्हणले जाते। तर अशाप्रमाणे हे 5 चित्र होते, पाथेय पात्रम, युतकम, कुंडलिका, कषायम आणि स्थगयती, अशाप्रमाणे हे 5 चित्र होते। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे संख्या अक्षरे अंके लिखत, ही संख्या जी आहे ती अक्षरामध्ये किंवा अंकामध्ये लिहा। तर पहिली जी आहे अंक आहे, तर मग तुम्ही तिथं 18 आहे तर 18 असं तुम्ही तिथे लिहू शकता। 69, आता 69 म्हणजे 69, ठीक आहे, म्हणजे 69 असं म्हटलेलं आहे। आणि 38 म्हणजे तर तुम्हाला माहीतच असेल 63। तर अशाप्रमाणे इथे संख्या होती। त्यानंतर मेलनम कुरुत, संख्यास्तंभ लेखनम पूरयत, आणि संख्या लेखनम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला माहीतच असेल। मग 55 षडवादनम म्हणजे 5:55, मग याची काय आहे जोडी, ही आहे 5:55। त्यानंतर सपाद सप्तवादनम, मग सपाद सप्तवादनम म्हणजे सपाद म्हणजे 15 आणि सप्तवादनम म्हणजे 7, म्हणजे 7:15। त्यानंतर सार्ध चतुर्वादनम, सार्ध म्हणजे 30 आणि चतुर म्हणजे 4, म्हणजे 4:30। आणि 35 अधिक 1 वादनम, 35 अधिक 1 वादनम म्हणजे 1:35। अशाप्रमाणे यांची जोडी तुम्हाला पुढे लिहायची होती, आपण तरी इथे पाहत आहोत, परंतु तुम्हाला तिथे लिहायची होती। आय होप विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो पहिला विभाग जो आहे अत्यंत सुंदररित्या असा जर केला तर तुम्हाला इथे पहिल्या विभागाचे किती मार्क आहेत, 8 मार्क तुम्हाला इथे भेटून जातात। आता आपण चर्चा करूया द्वितीय विभाग, ज्याचं नाव आहे गद्यम। मग हा जो पॅराग्राफ आहे, या पॅराग्राफवर कृती कृत, गद्यांश पठित्वा आणि काय करा, निर्दिष्टा दिलेली कृती पूर्ण करा। मग बघूया आपण द्वितीय पाठामधला हा पॅराग्राफ इथं दिलेला आहे। मग द्वितीय पाठातला पॅराग्राफ इथं दिलेला आहे, तर आपण थोडंसं बघूया। मग पहिला जो प्रश्न आहे अवबोधनमचा, की उचित पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, की उचित पर्याय ओळखा आणि वाक्य काय करा, पुन्हा लिहा। एकस्मिन दिने डॅश डॅश पाशः योजितः, एका दिवशी कोणी पाश म्हणजे जाळ्याची योजना केली, तिथं जंबुकेनं केली का क्षेत्रपतीना, तर आपलं उत्तर आहे क्षेत्रपतीना पाशः योजितः। आणि दुसरा प्रश्न आहे फलितम मे कार्यभाग या मनोरथ, की तो म्हणतो फलित झाली माझी मनाची इच्छा, म्हणजे मनोरथ। अशाप्रमाणे इथे काय आहे याचे उत्तर दिलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, की पूर्ण वाक्यामध्ये काय लिहा, की उत्तर लिहा। मग पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिण्यासाठी प्रश्न दिलेला आहे शुद्रबुद्धी कुत्र निवृत्तम स्थितः, शुद्रबुद्धी जो आहे कुठे जाऊन बसलेला आहे, तर मग पॅराग्राफमध्ये तुम्ही शोधू शकता आणि तुम्ही तिथे बघू शकता, आहे का नाही, की शुद्रबुद्धी जो आहे तो झाडाच्या पाठीमागे, आहे का नाही, बसलेला आहे जाऊन। तर मग तो शुद्रबुद्धीचं जे वाक्य आहे ते वाक्य आपल्याला बघावं लागेल, जेणेकरून तो तुम्हाला वाक्य
लिहायचं आहे. जसं उत्तर आहे त्याचं स समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः, जो जवळ असलेल्या वृक्षाच्या मागे निवृत्त थांबलेला आहे. मग अशाप्रमाणे इथं तो उत्तर लिहायचं आहे. तर मग अशाप्रमाणे आपण चला पुढे जाऊया आपण विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण आपला पुढचा प्रश्न आपण घेऊया. हे बघा, तो पहिल्या उत्तराचा सह समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निवृत्तं स्थितः. थोडासा वेळ लागतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु तो जो भाग आहे तो अत्यंत सुंदररित्या इथे पूर्ण होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, वाक्यम पुनर्लिखित्वा, काय करा, वाक्य पुन्हा लिहा, आहे का नाही, आणि सत्य आहे की असत्य ते लिहा. क्षेत्रम आगतः शृगालः पाशैर्बद्धः, मग शृगालः जाळ्यात अडकला होता का की नाही, म्हणून हे वाक्य जे आहे ते असत्य आहे. मग चौथा प्रश्न जो आहे, एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः, हा जो गद्यांश आहे कोणत्या पाठातून उद्धृत केलेला आहे, घेतलेला आहे. तर मग साहजिक आहे या पाठाचं नाव आहे व्यसने मित्र परीक्षा. जो द्वितीय पाठ आहे आपला त्याचं नाव आहे व्यसने मित्र परीक्षा. त्यानंतर शब्दज्ञानम, त्याच्यामधला पहिला जो आहे की लकार लिहा, काळ लिहा. तर मग जो पहिला काळ आहे, इदानीं प्रभुतं भोजनं प्राप्स्यामी, श्यामी दिलेलं आहे उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो. तीतः अंती, आहे का नाही, मी वहमह आणि श्यामी श्यावह श्यामह यामध्ये फरक आहे. भरपूर मला भोजन प्राप्त होईल, मग हा जो आहे लटलकार नतून हा लुटलकार आहे, ज्याचं नाव आहे भविष्यकाळ. ठीक आहे. त्यानंतर संधी विग्रह करा, आणि मग संधी विग्रह काय आहे, वने प्लस अस्मिन, काय होईल इथे वनेला वने येईल, इथं वने आपण लिहिण्याचा प्रयत्न करूता, आणि इथं काय येईल, अस्मिन. अशाप्रमाणे इथे आपली काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, संधी होऊन जाईल. त्यानंतर प्रश्न निर्माणम कुरुत, की प्रश्न निर्माण करा, की संध्याकाळच्या वेळी हरणाला पाहात कावळा आला तिथे. तर मग कावळा आला तर कावळ्याच्या जागी कह येईल की कोण आला, कोण तिथे उपस्थित झाला, तर तिथे प्रश्न उत्तर येईल कह. क्रमाने लावा, मग क्रमाने लावायचा आहे. मग सगळ्यात पहिले क्रम काय असेल, की सगळ्यात पहिले क्रम हा आहे की हा पहिला नंबर आहे की शृगालेन मृगाय सस्य पूर्ण क्षेत्रस्य दर्शनम, सगळ्यात पहिले दर्शन झालं. त्यानंतर मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनम, आणि त्यानंतर मृगाचं काय झालं, त्या क्षेत्रामध्ये गमन झालं. आणि गमन झाल्यानंतर मग क्षेत्रपतीने काय योजवलं की पाश योजवलेला आहे, आणि त्यानंतर मग तो काय झाला, जाळ्यामध्ये बांधल्या गेलेला आहे. अशाप्रमाणे हा क्रम इथं दिलेला आहे. त्यानंतर आहे दुसरा जो पॅराग्राफ आहे, गद्यांश पठित्वा, दिलेली कृती पूर्ण करा. आणि मग तो दुसऱ्या पॅराग्राफमध्ये जे प्रश्न दिलेले आपण त्याचं पाहूया. तो जो पहिला प्रश्न आहे अवबोधनमचा, उचित कारण चित्वा वाक्य पुन्हा लिहा, की उचित कारण ओळखून वाक्य पुन्हा लिहायचं होतं. तर मग उचित कारण कोणतं आहे बघूया आपण. शंकरः मलिनकायम मनुष्यम प्रणामः, जे शंकर आहेत, शंकराचार्य होते, त्यांनी मलिनकाय मनुष्याला प्रणाम केला. की का प्रणाम केला, की ज्याने मलिनकाय मनुष्याने संकटात मदत केली होती शंकरला की नाही, की यामुळे की सह मलिनकाय मनुष्य वेदांत तत्वस्य सारम जानाति स्म, की तो जो मनुष्य आहे की वेदांत तत्वाचा जो आहे सार जाणत होता, म्हणून याचं जे आहे उत्तर हे द्वितीयवाले येईल. कह कम वदती, कोण कुणाला म्हटले. अप्सर अप्सर इति कम वदती, बाजूला हो बाजूला हो, अप्सर म्हणजे बाजूला हो. मग कोण कुणाला म्हटलं, जे शंकराचार्याचे जे शिष्य होते ते मलिन काय असेल त्या शरीरला, मलिन काय असलेलं त्या मनुष्य जो आहे त्याला म्हटलेले आहेत. मग कसं लिहायचं होतं, शंकराचार्यस्य शिष्यः मलिनकायम दरिद्र्यम अभवन, किंवा मलिनकाय मनुष्यस्य अभवन, हे की मनुष्याय अभवन, हे की नाही, अशाप्रमाणे तुम्ही लिहायचं होतं. त्याचप्रमाणे ग आहे सत्यम असत्यम, सत्य आहे की असत्य आहे ते लिहा. यस्मात् ज्ञानम लभते सह गुरु, की अतिशय सुंदर वाक्य आहे, ज्याच्याकडून ज्ञान लाभते ते गुरु. आणि द्वितीय जो आपला
कथा होती आदिशंकराचार्याची. तर मग बस त्या द्वितीय कथेचं हे टायटलच होतं की ज्याच्याकडून आपल्याला ज्ञान भेटते ते काय आहे, गुरु. तो हे सत्य आहे. त्यानंतर अमरकोशातून शब्द घ्या आणि वाक्य पुन्हा लिहा. मग तुम्ही इथे मनुष्याला मार्गे कोपी मनुष्य तस्य पुरतः आगच्छत, कोणी असा एक माणूस त्याच्या पुढे आला. तर मग यामध्ये मनुष्य शब्दाला आपल्याला काय काय लिहायचं आहे की तुम्ही तिथे 2-3 शब्द लिहू शकता. नरह घ्या, मर्त्य घ्या, मनुष्य घ्या, आहे का नाही, नर. तर अशाप्रमाणे बरेचसे शब्द तिथे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर शब्दज्ञानम, दुसरा पॅराग्राफचा जो शब्दज्ञानम आहे ते बघा. संधी विग्रह कुरुत. इथे पूर्वपद आणि उत्तरपद लिहा. एकाचं पूर्वपद दिलेलं आहे, पहिल्याचं पूर्वपद लिहा आणि दुसऱ्याचं उत्तरपद लिहायचं आहे. मग डॅश डॅश प्लस एव तत्रैव शब्द आहे, मग इथे तत्र शब्द येईल. असा शब्द जर तुम्ही लिहिला असेल तर मार्क पक्के. कस्मात प्लस अपि, याच्यामध्ये अपि येईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे तुमचे हे उत्तर होते आणि अतिशय सोपा पेपर इथं आलेला आहे कोणत्याही प्रकारचं. त्या मग दरिद्र्य कोण होता की दरिद्र्य हा मनुष्य होता आणि भिन्नम काय आहे, शरीरम, शरीरात भिन्नम, अशाप्रमाणे इथं दिलेलं आहे. मग गद्यांशामध्ये 2 त्वांताव्ये की 2 काय लिहा म्हणाले तर की त्वांताव्ये लिहा. तर मग ते 2 त्वांताव्ये कोणकोणते आहेत की गद्यांशामध्ये जाऊनच पाहावं लागेल की कोणते 2 अव्यय दिलेले आहेत. तसे तर 2 अव्यय आलेले आहेत. हे पहिला अव्यय इथं दिसलेला आहे श्रुत्वा, आणि दुसरा जो त्वांत अव्यय हा झाला श्रुत्वा, आणि दुसरा बी एक त्वांत अव्यय आहे, त्याचं नाव आहे इथे थोडंसं आलेलं नाही आहे फोटो, परंतु त्याचं नाव आहे दृष्ट्वा. दृष्ट्वा आणि श्रुत्वा असे 2 प्रकारचे त्वांत अव्यय या पॅराग्राफमध्ये आलेले आहेत. तर तिथे विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरतेने लक्ष द्यायचे. त्यानंतर पाठ्यपुस्तकामध्ये श्लोक दिलेला आहे आणि त्या श्लोकामध्ये जालरेखाचित्र आलेलं आहे की जे आदिशंकराचार्य होते ते 8व्या वर्षामध्ये त्यांनी काय केलेलं आहे. 8व्या वर्षामध्ये चतुर्वेदी म्हणजे 4 वेदांचं त्यांना ज्ञान होतं. मग द्वादश म्हणजे 12व्या वर्षी सर्व शास्त्रवित, इथं सर्व शास्त्रवित असा शब्द येईल. त्यानंतर भाष्यम कृतवान, भाष्य कोण्या महिन्यामध्ये केलेलं होतं की 16व्या षोडशे असा शब्द तिथे आलेला आहे. आणि त्यानंतर मुनिरभ्यंगात म्हणजे स्वर्गवासी झाले की कधी की द्वात्रिंशे. मग द्वात्रिंशत म्हणजे किती की 32 अशाप्रमाणे इथं त्यांची काय झालेली आहे, मृत्यू झालेली आहे. 32 अशाप्रमाणे तिथे शब्द येईल. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल. पुन्हा एकदा इथे 32 आहे, त्यानंतर इथं षोडशे आहे, त्यानंतर द्वादशे आणि इथं अष्टवर्षे, अशाप्रमाणे ही कृती जालरेखाचित्र इथे दिलेली आहे. त्यानंतर माध्यम भाषा सरलार्थम लिखत की जी माध्यम भाषा जी आहे तिची सरलार्थी लिहा असं म्हणत आहे. आणि मग हे तुम्हाला माहीतच असेल की रदनिका, आहे का नाही, रदनिका आणि म्हणजे द्वितीय पुष्प जे आहे, जो द्वितीय पुष्प जो आहे त्या द्वितीय पुष्पामध्ये आलेला आहे. आणि पहिलाच जे आहे एही वत्स, आहे का नाही, आणि आर्य प्रणमामी, आर्याला काय करते ती प्रणाम करते, इथपर्यंत इथं दिलेली आहे. तर मग चला तर मग आपण तिथे बघूया की रदनिका काय म्हणते बघा. एही वत्स शकटिकया क्रीडावह, हे बाळा आपण गाडी खेळूया. त्यानंतर जो दारक आहे तो काय म्हणतो, रडत रडत रदनिके किम्मया येते वृत्ती शकटिकया मामेव स्वर्ण शकटयाम देई. रदनिका, मला या मातीच्या गाडीचा काय उपयोग, मला तर सोन्याची गाडी दे. तेव्हा रदनिका काय म्हणते बघा, सनिर्वेदम निश्वस्य, दुःखाने सुस्कारा टाकून म्हणते जात, म्हणजे बाळ, कुतो अस्माकम सुवर्ण व्यवहार, आपला सोन्याशी कुठून व्यवहार होईल, बरोबर. तातस्य पुनरपी वृद्ध्या, बाबा पुन्हा श्रीमंत झाले तर स्वर्ण शकटिकया क्रीडिष्यसी, सोन्याची गाडी खेळशील, बरोबर. आणि स्वतःलाच म्हणते तावत दिनोद्यम, बरोबर. आणि स्वतःला म्हणते कधी येईल तो दिवस, बरोबर का नाही. मग तो स्वतःशीच म्हणते स्वतःशीच थोडा वेळ रमवावे, आहे का नाही, थोडा वेळ कसे रमवावे. आर्य वसंत सेनाजवळ जाते.
आणि त्याच्या जवळ जाऊन काय म्हणते, आर्ये प्रणमामी, आर्याला काय करते, प्रणाम करते. तर अशाप्रमाणे तुम्हाला इथे हे लिहायचं होतं. त्यानंतर दुसरं आहे, काय आहे, जो नदी सुक्तम आहे ते बघा. रे विश्वामित्र नैव विरामाव तत्कृते, जी नदी आहे दोन्ही बी, ती म्हणजे विश्वामित्र तुझ्यासाठी आम्ही विराम घेऊ शकत नाही. देवेंद्रस्य कार्य अधिक्षेपम, आणि आम्ही इंद्राच्या कार्यामध्ये अधिक्षेप करू शकत नाही. तो विश्वामित्र काय म्हणतो, नाही माता, मी देवेंद्राच्या कार्याची अवज्ञा करायची नाही, परंतु केवळ फक्त माझी इच्छा आहे की दुसऱ्या तीरावर जायचे आहे. हे माता प्रसन्न हो, आम्ही सर्व तुझे पुत्र आहोत आणि तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. अशाप्रमाणे हे इथं तुम्हाला मराठीमधून लिहायचं होतं. त्यानंतर माध्यम भाषा आहे की पहिली माध्यम भाषा होता, धर्त्र्या उपदेशम मनसी निधाय पृथुवैन्य किम किम अकरोत, की पृथ्वीचा उपदेश ऐकून पृथ्वीचा उपदेश मनात घेऊन पृथुवैन्याने काय काय केले. तर मग काय काय केले तर ते तुम्हाला इथं लिहायचं होतं की भरपूर काही केलेले आहेत. की प्रस्तुत माध्यम भाषा ही आद्य कृषक पृथुवैन्य या पाठातून घेतलेली आहे. आणि हा पाठ ऋग्वेदातून घेतलेला असून जेव्हा तो राजा जमिनीमधून धनधान्य पुष्प फलानी ह्या गोष्टी काय काय करत होता, करण्यासाठी बाण सज्ज करतो, तेव्हा काय होते बघा, धरती मातेने स्त्रीरूप धारण करून केलेला उपदेश राजाने मनात बाळगला आणि त्यानुसार त्यांनी प्रजेच्या कार्याशी शेतीशी संबंधित आवश्यक अशा सर्व गोष्टी केल्या आणि नदीचे मार्ग अडवून धरणे बांधून पाण्याचा उपयोग केला. मग पावसाचे पाणी साठवण्याचे काम हाती घेतले, जमीन सुपीक व्हावी यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर चांगले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी बियांवर संस्करण म्हणजे प्रक्रिया केली. निवडक आणि उत्तम दर्जाचे बी पेरल्याने पाऊस पडल्यावर शेती चांगली पिकली आणि विपुल धान्य उपलब्ध झाले. अशाप्रमाणे हे धरतीचा उपदेश मनामध्ये घेऊन बरेचसे कार्य पृथ्वीराजांनी केले. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे त्याचा आहे, सर्कस क्रीडा या आरंभात पूर्वम किम किम अभवत. सर्कस खेळाच्या आरंभ म्हणजे सुरू होण्याच्या पहिले काय काय झाले, पूर्वीला काय काय झाले. तर मग सर्कस खेळाच्या पूर्वीला काय काय झाले की हा पाठ जो आहे धेनुर्व्याघ्र पला येथे या पाठामधून घेतलेला आहे. जेव्हा सर्कस सुरू होण्याच्या पहिले की जेव्हा जो सर्कस खेळाचे जे मालक होते की त्यांनी सर्व सर्कसची जी विज्ञापनपत्र आहेत ते पण वाटले होते, परंतु सर्कसमध्ये जो वाघ आणि अस्वल जो आहे त्या माणसे 2 पायाचे होते, परंतु त्यांचे काही भांडण झाल्यामुळे ते त्या सर्कसमध्ये ते निघून गेले. तेव्हा ते सर्कस स्वामींना वाटले आता सर्कसचं काय होणार, त्यामुळे ते लेखकांकडे जातात आणि कॅप्टन साहेब शृणवतो, कॅप्टन साहेब ऐका ऐका, आणि सर्व काही कॅप्टन साहेबाला सांगतात. आणि कॅप्टन साहेब स्वतः शेर बनण्यासाठी, वाघ बनण्यासाठी तयार होतात. आणि जो अब्दुल आहे, अब्दुल्ला कोणतं दुसरं प्राप्त म्हणजे जे अब्दुल्ला भालू होण्याचं पात्र तिथे नियोजित केल्या जाते आणि सर्वजण आपापल्या पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतात. हे सर्कस खेळाच्या पहिले हे सर्व घडलेलं आहे. त्यानंतर तृतीय विभाग ज्याचं नाव आहे पद्यम, आणि पद्यावर आपण आता चर्चा करूया. 2 या 3 श्लोक इथं दिलेले आहेत. व्रता भ्रमण कुक्रीडा परपीडा, आणि 3ही श्लोकावर इथे अत्यंत सुंदररित्या काय केलेलं आहे, प्रश्न दिलेले आहे. तर बघूया आपण. पहिला जो प्रश्न आहे, निर्दिष्टा कृतीकृत पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. कह बहुभाषते, की कोण जास्त बोलतो. की अधमः बहुभाषते, की अधम म्हणजे कमी बुद्धीचा, बहुभाषते भरपूर बोलतो. त्यानंतर विशेषण कोणकोणते आलेले आहेत की काय आहे विशेषण, डॅश डॅश द्विपह, द्विपह म्हणजे 2 तोंडाचा हत्ती कसा होता की मदांधः, याचं विशेषण आहे मदांधः. आणि दुसरं जे विशेषण आहे डॅश डॅश मनः, की जो जे मन आहे ते कसं होतं की गर्विष्ठ मन होतं. की अवलिप्तम, काय मन असताना तिथे अवलिप्तम असा शब्द इथे येईल. त्यानंतर संधी विग्रह करायचा आहे. किंचिज्ञोहम, किंचित प्लस काय होईल अहम, किंचिज्ञ प्लस अहम, अशाप्रमाणे इथे संधी विच्छेद होईल.
हे इथं किंचित न्य प्लस अहम अशाप्रमाणे इक्वेशन लिहिलेलं दिसत आहे. त्यानंतर कालक्षेपस्य कारणाने जालरेखाचित्र दिलेलं आहे आणि कालक्षेपाचे कारण बी कोणकोणते आहेत बघा. मग इथं कारण दिलेले आहेत. मग तिथं एकदम पहिला श्लोक दिलेला आहे. त्या पहिल्या क्षेपाने टाईम घालवण्याचे कारण कोणकोणते किंवा इथं तुम्ही लिहू शकता व्रथाभ्रमण, बरोबर. इथे कुक्रीडा, परपीडा, अपभाषणे, हे का नाही, हे काळ घालवण्याचे काय आहेत, कारण आहेत. तर पहिल्या श्लोकाला बघून तुम्ही तिथे लिहू शकता. त्यानंतर माध्यम भाषा लिहा असं म्हणत आहेत आणि माध्यम भाषामध्ये जटायू आणि काय झालेलं आहे संघर्षणाचं वर्णन तुम्ही इथे लिहू शकता की जेव्हा रावण जटायूंना पळून घेऊ शकतो. जटायू शौर्यम या कवितेतून हा पाठ दिलेला आहे. आणि जेव्हा रावण सीतामातेला पळवून नेतो तेव्हा पळवून नेता नेता तो सीता ओरडत असते आणि ओरडत असता असता तो झोपलेल्या अवस्थेमध्ये बी ऐकतो आणि रावणाशी काय सर्व युद्ध करतो आणि रावण कशाप्रमाणे रावणाला तो क्षती पोहोचवतो आणि रावण पण त्याला कशी क्षती पोहोचवते हे सर्व या पहिल्या माध्यम भाषामध्ये येईल. त्यानंतर वैद्य राज नमस्तुभ्यम या श्लोकाचे स्पष्टीकरण करा की हा जो श्लोक आहे चित्रकाव्यम यामध्ये दिलेला आहे आणि हास्यात्मक हा श्लोक आहे. आणि या श्लोकामध्ये जो यमाचा भाऊ जो डॉक्टर आहे, डॉक्टरांचा भाऊ जो यम आहे त्यांना इथे काय केलेला आहे, नमस्कार केलेला आहे. डॉक्टरांना नमस्कार केलेला आहे यमाचा भाऊ डॉक्टर. कारण की यम जो आहे तो प्राण घेऊन जातो, परंतु जे डॉक्टर आहे ते प्राण तर घेतात परंतु सोबत सोबत पैसे भी घेतात. अशाप्रमाणे तुम्ही याला बरेचसे तुम्ही लांबवू शकता. त्याचप्रमाणे श्लोक दिलेले आहेत बघा. ई मध्ये क ख मधून एक लिहायचा होता आणि ग घ मधून एक लिहायचा होता. तर तुम्ही किती लिहिलेले हे तुमच्यावर आहे आणि अत्यंत शुद्ध आणि पूर्ण लिहायचा होता श्लोक. तर पहिला श्लोक आहे विद्या नाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तम धनम विद्या भोगकरी यश सुखकरी विद्या गुरुणाम गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पूज्यते न तु धनम विद्या विहीनः पशु. अशाप्रमाणे हे श्लोक होते. मग त्यानंतर दुसरा जो आहे भिक्षु कास्ती बलेर मखे पशुपती किम नास्तसो गोकुले मुग्धे पन्नक भूषण सखी सदा शेचेच तस्योपरी आर्ये मुंच विषाद माशु कमले नाहम प्रकृत्याचला चेत्तम वे गिरिजा समुद्र सुतयो संभाषणम पातु वह. असा हा चित्रकाव्यांचा सर्वात अंतिम श्लोक दिलेला आहे, बरोबर का नाही. यत्र विद्वज्जनो नास्ती. त्यानंतर पुढचा जो श्लोक दिलेला आहे दोन बघा. यत्र विद्वज्जनो नास्ती अशाप्रमाणे हा जो श्लोक आहे मला वाटते हा युग्ममालाचा श्लोक दिलेला आहे आणि युग्ममालामध्ये तुम्हाला तो पाहाला तर एका मिनिटामध्ये सापडू शकतो. त्यानंतर आत्मनो मुखदोषेन बध्यन्ते शुकसारिका बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. की अशाप्रमाणे एक श्लोक राहिला का यत्र विद्वज्जनो हा श्लोक राहिला विद्यार्थी मित्रांनो. तर बघूया. यत्र विद्वज्जनो नास्ती श्लाघ्य तत्राल्प धीरपी निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. एरंडोपी द्रुमायते असा हा श्लोक होता आणि आत्मनो मुखदोषेन हा सगळ्यांचा आवडीचा श्लोक आहे. त्यानंतर अन्वय पूर्ण करा म्हणत आहेत की तुम्हाला श्लोक तर पाठ आहेत बघून त्याचा अन्वय कसा पूर्ण करायचा ते पण बघा. अल्पानाम इथे वस्तूनाम शब्द येईल. अल्पानाम वस्तूना अपि संहती आणि यथा तृणे हे आपन्ने आणि गुणत्वम मत्तदंतिनः बध्यन्ते. तर अशाप्रमाणे या श्लोकाला इथं जरी तुम्ही बघितलं तर एका मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या जो आहे ते तुम्ही तिथे बघू शकता. अत्यंत सुंदर तुम्ही जाऊन बघू शकता. अत्यंत सुंदर हा श्लोक दिलेला आहे. अल्पानामपि वस्तूनाम कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नं बध्यन्ते मत्तदंतिने हा श्लोक इथं दिलेला आहे आणि याचे तुम्ही काय करू शकता तुम्ही तिथे